वडळपूर येथे एसटी बसेस थांबवण्याबाबत आज रस्ता रोको प्रवासी व विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आला। तर महामार्गावरील सर्व बसेस येथे थांबेल। राज्य परिवहन महामंडळ अधिकारी किरण भोसले यांची ग्वाही। चांदवड तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील असलेले वडळी भुई हे एकूण 15,000च्या आसपास लोकसंख्या असलेले गाव असून त्या गावच्या आसपास असलेल्या 22 खेड्यातील नागरिक, कामगार, विद्यार्थी दररोज वडळी भुई येथून शालेय शिक्षण घेण्यासाठी व सर्व्हिस इतर कामासाठी नागरिक नाशिक, पिंपळगाव, चांदवड येथे ये-जा करत असतात। मात्र या ठिकाणी मुंबई-आग्रा महामार्गावरून दिवसभरात कमीत कमी 300हून एसटी बसेस ये-जा करत असतात। मात्र एसटी बसमध्ये प्रवासी नसून व बस खाली असली तरी वाहन चालक व वाहन वडळी भुई येथे गाडी थांबवत नाही। त्यामुळे प्रवाशांना व विद्यार्थ्यांना या मार्गावर 2 ते 3 तास ताटकळत उभे राहावे लागते। त्यामुळे नाईलाजामुळे त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो। कारण एसटी प्रशासनाच्या या बेजबाबदार आणि प्रवाशांचा आदर न करणाऱ्या धोरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। म्हणून आमच्या हक्काच्या प्रवासासाठी आम्हाला न्याय द्यावा याकरिता आज दिनांक 29/6/2026 रोजी सकाळी 10 वाजता वडळी भुई येथे बसेस थांबण्याचा रस्ता रोको केला आहे। यावेळी प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळ अधिकारी व कर्मचारी यांना चांगलेच धारेवर धरले व त्यांना या गावात बस उभी करावी अशी मागणी केली। त्यावर राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी किरण भोसले यांनी प्रवाशांची व विद्यार्थ्यांची व इतर नागरिकांची हाल होणार नाही व येत्या 15 दिवसात सर्व नाशिक जिल्ह्याच्या चालणाऱ्या गाड्यांना थांबा देतो असे त्यांनी ग्वाही दिली। मुंबई-आग्रा महामार्गावरती वडळी भुई येथे गाड्या थांबत नाही या विषयात आज रास्ता रोको करण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने आज वडळी भुईचे समस्त ग्रामस्थ, तहसीलदार साहेब, API साहेब आणि महामंडळाचे अधिकारी म्हणून मी इथे आज उपस्थित झालो आहे। ज्या काही भावना त्यांनी आज ग्रामस्थांनी गाड्या थांबत नाही या विषयात व्यक्त केल्या आहेत त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की नाशिक विभागाच्या या मार्गावरती चालणाऱ्या 110 फेऱ्या नाशिककडनं धुळेकडे जाणारे किंवा सटाणा नंदुरबारगड या मार्गावर जाणारे आणि तसंच धुळे नंदुरबारकडून नाशिककडे जाणारे 110 फेऱ्या यांना कंपल्सरी आपण वडळी भुई थांबा देण्यात आलेला आहे। आणि यापुढे ग्रामस्थांची चर्चा केली की शालेय विद्यार्थ्यांच्या फेऱ्यांच्या वेळी त्यांना जर समजा वाढीव फेऱ्यांची गरज असेल तर त्यांचीही आपण त्यांना उपलब्धता करून देऊ आणि कंपल्सरी आपल्या जेवढ्याही नाशिक विभागाच्या गाड्या तर यापुढे थांबतील याची मी ग्वाही देते। आज फक्त बस थांबा रस्ता रोको केला। आमच्या मागण्या 15 दिवसात पूर्ण नाही केल्या तर आम्ही पुढे रस्ता रोको आंदोलन करू असे नितीन आहेर, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांनी अधिकाऱ्यांना ठोक सांगितले। साहेबांनी सांगितलं तर आम्ही या ठिकाणी गाड्या थांबण्याचा प्रयत्न करू। जर समजा इनकेस जर झालंच नाही तर तुमचं काय राहणार? वडळी भुई ग्रामस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी बस रोको आंदोलन करण्यात आलं। ते आंदोलन करण्यामागचा हेतू असा होता की अनेक वर्षे आम्ही याच्याही पूर्वी प्रशासनाला या ठिकाणी वेळोवेळी कळवलं की या ठिकाणी बस थांबत नाही, थांबा असतानाही थांबत नाही आणि त्यामुळे विद्यार्थी असतील जवळपास 40 ते 50 खेडे या वडळी भुई गावाला अटॅच आहेत आणि इथून असंख्य प्रवासी असतील किंवा विद्यार्थी असतील कॉलेजसाठी ये-जा करत असतात। परंतु रोजचाच हा विषय झालेला असल्याकारणाने प्रवाशांच्याही अनेक तक्रारी आणि खऱ्या अर्थाने ह्या हेतून आज बस रोको आंदोलन आम्ही या ठिकाणी केलं। साहेबांना मी मगाही सांगितलं की यापुढे जेवढ्याही बसच्या फेऱ्या या तालुक्यातून या ठिकाणी जात असतील, चांदोड असेल, वडळी असेल, सोग्रस असेल, शिरवाडा असेल, तर या सर्व ज्या बस थांबे आहेत त्या वडळी भुई येथे थांबल्या पाहिजे। प्रवाशांच्या ज्या हाल अपेष्टा या ठिकाणी होतात त्या थांबल्या पाहिजे। शिवाय जे विद्यार्थी कॉलेजला ये-जा करतात त्यांच्या कॉलेजच्या टायमिंगमध्ये एखाद्या वाढवा बस जर सुरू केली तर त्या विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी हाल होणार नाही अशी मागणी आम्ही या ठिकाणी साहेबांच्याकडे केली आणि साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं की येत्या 15 दिवसामध्ये मी ह्या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी क्लिअर करून देतो आणि आम्ही साहेबांना सांगितलं की जर 15 दिवसात ही जर गोष्ट क्लिअर झाली नाही तर आम्ही रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करू। आज बस रोको केलं, भविष्याचं आमचं जे आंदोलन आहे ते रास्ता रोकोचं राहील आणि हा रस्ता आम्ही सोडणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या या ठिकाणी मंजूर होणार नाही। आणि आजच्या या आंदोलनाला आपल्या चांदवडचे तहसीलदार साहेब आदरणीय कैलास चव्हाण साहेब असतील, त्याचप्रमाणे वडनेर वैरव पोलीस स्टेशनचे API आखेगावकर साहेब असतील आणि विभागीय वाहतूक साहेब भोसले साहेब
आज या ठिकाणी जो बस रस्ता रोको झाला त्या वाहतूक परिवहन मंडळाचे अधिकारी यांनी या ठिकाणी दिलेला शब्द पाळावा असे तहसीलदार अनिल चव्हाण चांदवड यांनी देखील आपली प्रतिक्रिया मांडली. नागरिकांचे एक तहसीलदारांकडे एक लक्ष असतं या संदर्भात आपण काय? जसं आपण आज पाहिलं वडवडे येथे ग्रामस्थांची मागणी होती, या ठिकाणी बस थांबा नाही, त्या हिशोबाने आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यासाठी आपण विभागीय जाहीर प्रतिनिधी प्रेम भोसले जे आले. एस टी महामंडळ पाहिलं तर आपल्या ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली एक जुनी गाथा म्हणू शकतो आपण. नक्कीच ते आपल्याला जे म्हटल्याप्रमाणे 15 दिवसाचे म्हटलं की 100 थांबे आहेत, बरोबर 110 तुमचे फेरे असतील, सगळ्यांच्या थांबे थांबतील. त्यामुळे आपण त्यांनी आश्वासन आज केलेलं आहे आणि आश्वासन त्यांनी ग्रामस्थांनी दिलं आहे. मी दोघांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे आश्वासन पाळावून सेम ग्रामस्थांनी देखील त्यांना संधी द्यावी किंवा त्यांना त्यांच्या आश्वासनाप्रमाणे पूर्ती करण्यासाठी संधी द्यावी. आपण वाट पाहतो. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी वडळी भुयेतील ग्रामस्थ तसेच आसपास असलेल्या खेड्यातील प्रवासी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर वडळी भुये येथे बस रोको आंदोलन करत्यावेळेस बसच्या रस्त्यावर लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पडनेर भैरव येथील API आखेगावकर, PSI तसेच पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहेत. तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.